बुद्धिमान महिलांच्या 10 अनोळख्या सवयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी शांतपणे बसून हा विचार केला आहे का की काही महिला हजारोंच्या गर्दीत सुद्धा इतक्या वेगळ्या का दिसतात? त्यांच्या बोलण्याची पद्धत, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अगदी त्यांच्या काही अशा सवयी ज्या जगाला अनेकदा विचित्र वाटतात, प्रत्यक्षात त्या त्यांच्या अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे मोठे संकेत असतात. आपण अनेकदा आपल्या मनात अशी प्रतिमा तयार करतो की खूप हुशार लोक नेहमीच खूप गंभीर असतील किंवा ते कायम पुस्तकांमध्येच गुंतलेले असतील, पण प्रत्यक्ष आयुष्यातील सत्य यापेक्षा खूप वेगळे आणि अधिक रंजक आहे. आज मी तुम्हाला बुद्धिमान महिलांच्या अशा 10 विचित्र सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे, ज्या पहिल्या नजरेत कुणालाही थोड्या आगळ्यावेगळ्या किंवा विचित्र वाटू शकतात, पण प्रत्यक्षात त्या एक प्रतिभावान आणि असाधारण बुद्धीची स्पष्ट निशाणी असतात. जर तुम्ही स्वतः एक महिला असाल किंवा तुमच्या आसपास अशी एखादी महिला असेल जिच्या वागणुकीला तुम्ही समजून घ्यायची असेल, तर खूप शक्यता आहे की या सवयी तुम्ही नकळत आपल्या रोजच्या आयुष्यात जगत असाल. ही फक्त हवेतल्या गोष्टी नाहीत. मानसशास्त्र आणि विज्ञानाने मान्य केलेले असे संकेत आहेत जे एका सामान्य मेंदू आणि असाधारण मेंदू यांच्यातील सर्वात मोठा फरक दाखवतात. चला तर मग कोणताही विलंब न करता मानवी स्वभावाच्या या सुंदर रहस्याचा पडदा उघडूया आणि पाहूया की तुम्हीही या खास वर्गात येता का. 1. स्वतःशी बोलणे. पहिली विचित्र सवय जी अतिशय तीक्ष्ण बुद्धीच्या महिलांमध्ये दिसते ती म्हणजे स्वतःशी बोलणे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जेव्हा एखादी महिला एकटी असताना स्वतःशी पुटपुटते किंवा काम करताना स्वतःलाच सूचना देते, तेव्हा आसपासचे लोक अनेकदा याला वेडेपणा किंवा मानसिक तणाव समजतात. पण विज्ञान याच्या उलट सांगते. स्वतःशी बोलणे म्हणजे मन शांत करण्याचा आणि गुंतागुंतीचे विचार सोडवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जेव्हा अशा महिलांच्या मनात एकाच वेळी शेकडो विचार चालू असतात, तेव्हा ते फक्त मनात ठेवले तर गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे ते विचार शब्दात मांडून बोलल्याने योग्य निर्णय घेणे सोपे होते. हे प्रकारचे नैसर्गिक सेल्फ थेरपी आहे. नंबर 2. रात्री उशिरापर्यंत जागरणे. लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की लवकर झोपणे आणि लवकर उठणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पण अनेक मानसशास्त्रीय संशोधन सांगतात की अत्यंत बुद्धिमान लोक रात्री अधिक सक्रिय आणि ऊर्जावान असतात. रात्रीचे शांत वातावरण त्यांच्या विचारांना खोलवर जाण्याची संधी देते. जग झोपलेले असताना त्यांचा मेंदू सर्वात जास्त सर्जनशीलतेने काम करतो. नंबर 3. अस्ताव्यस्त खोली किंवा टेबल. आपण नेहमी स्वच्छता आणि शिस्त यांना बुद्धिमत्तेशी जोडतो, पण मिनेसोटा विद्यापीठाच्या संशोधनानुसार अस्ताव्यस्त वातावरणात काम करणारे लोक अधिक सर्जनशील असतात. एक बुद्धिमान महिलेचा मेंदू सतत नवीन कल्पनांमध्ये गुंतलेला असतो, त्यामुळे तिचे लक्ष वस्तू नीट ठेवण्यापेक्षा कल्पनांवर असते. नंबर 4. खूप जास्त विचार करणे. जिथे सामान्य लोक एखादी गोष्ट पटकन विसरतात, तिथे बुद्धिमान महिला प्रत्येक गोष्टीचे सखोल विश्लेषण करतात. कोण काय म्हणाले, का म्हणाले, त्याचा खरा अर्थ काय आहे, भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, हे सर्व प्रश्न त्यांच्या मनात सतत चालू असतात. नंबर 5. एकटेपणाची आवड. बुद्धिमान महिलांना नेहमी लोकांमध्ये राहणे किंवा पार्ट्यांना जाणे फारसे आवडत नाही. त्या स्वतःसोबत शांत वेळ घालवणे पसंत करतात. हा वेळ त्यांच्या मानसिक ऊर्जेला पुन्हा चार्ज करण्यासाठी असतो. नंबर 6. छोट्या गोष्टी विसरणे. घराची चावी कुठे ठेवली, चष्मा डोक्यावर असताना शोधणे, अशा छोट्या गोष्टी विसरणे
हे अनेकदा लापरवाही नसते, कारण त्यांचा मेंदू मोठ्या आणि जटिल गोष्टींवर काम करत असतो. नंबर 7, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणे. बुद्धिमान महिला कोणतीही गोष्ट फक्त परंपरा आहे म्हणून स्वीकारत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचा तर्क आणि विज्ञान समजून घ्यायचे असते. नंबर 8, व्यंग आणि खोल विनोद समजणे. त्यांची विनोदबुद्धी खूप तीक्ष्ण असते. कधीकधी त्यांचे जोक्स इतके सूक्ष्म असतात की सामान्य लोकांच्या लक्षातही येत नाहीत. नंबर 9, दिवा स्वप्ने पाहणे. कधीकधी त्या बोलताना अचानक विचारांमध्ये हरवतात. हे त्यांच्या मेंदूचे सतत चालणाऱ्या कल्पनाशक्तीचे लक्षण आहे. नंबर 10, काम पुढे ढकलणे. अनेक बुद्धिमान महिला काम सुरू करण्यास उशीर करतात, कारण त्यांना प्रत्येक काम परफेक्ट करायचे असते. त्यामुळे त्या प्रत्येक शक्यतेचा विचार करतात. ही होती त्या 10 विचित्र पण खऱ्या सवयी, ज्या एका अत्यंत बुद्धिमान महिलेची ओळख असतात. जगाला त्या सवयी कितीही विचित्र वाटल्या तरी प्रत्यक्षात त्या एका साध्या व्यक्तीला असाधारण बनवतात. जर या सवयी तुमच्यात असतील तर स्वतःवर शंका घेणे थांबवा. समाजाच्या जुन्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मेंदू खास आहे, त्यालाच ओळखा, स्वीकारा आणि जगाला तुमची खरी चमक दाखवा. तसेच आजची माहिती आणि विचार आवडले असतील तर मनातील भावना अनावर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.